करण्यासाठी मी बोलवतो R.D. वरगड सर यांना, प्राध्यापक डॉक्टर R.D. वरगड सर या ठिकाणी भाषण करतील. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सम्राट आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष चव्हाण साहेब, त्यानंतर कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉक्टर D.R. वाघमारे साहेब, त्यानंतर स्टेजवर असलेले भगत सर, गौरे सर, रंजनाताई काकसागरे, उत्तम शिंदे सर, जयदेवराव पानसरे आणि त्या ठिकाणी त्या आमच्या हॉलमध्ये आता विद्यापीठामध्ये शिक्षक पूर्ण झालेले ते सिद्धार्थ बनसोड, गोपेशराव मानकडे, गावणे साहेब, मॅडम, सर्वजण आणि या ठिकाणी कर्मचारी पण या ठिकाणी आले. त्यांना त्याचं पण नाव घेणार, कर्मचारी नाम आणि त्यानंतर या ठिकाणी सर्व उपस्थित बौद्ध बांधव आणि भगिनी सर्वांना मैत्रीपूर्वक जय देऊ. बरोबर म्हणजे या बक्षीस वितरणाच्या निमित्तानं अत्यंत सुंदर असा या ठिकाणी कार्यक्रम केला आणि विहार वगैरे पाहून मला खूप आनंद झाला. कारण ही जी विहार आहे आणि त्या ठिकाणी सेमिनार हॉल या ठिकाणचा आहे, लायब्ररी या ठिकाणचा आहे आणि खरोखर एक कौतुक केण्यासारखी गोष्ट आहे. कारण आपल्या जे आपण शिकलेले आहोत तर त्यांनी हे समाजासाठी अशी जेव्हा जो आहे तेव्हा करून दिलेला आहे. मी सर्वांना मंडळी या ठिकाणी अभिनंदन या ठिकाणी करतो आणि पहिली बोलतो. त्यानंतर या ठिकाणी जे डॉक्टर D.R. वाघमारे सर आहे हे मार्गदर्शक आहे या ठिकाणी. त्याचं सविस्तर भाषण या ठिकाणी होणार आहे. त्यांना सपोर्ट करून मी या ठिकाणी बोलायला आलो आहे. कारण सरांसोबत मी राहतो, अर्थात आमची मैत्री चांगली आहे. त्यांनी माझं या ठिकाणी नाव दिलेलं आहे आणि खूप काही हे असं काही जास्त कधी करत नसतो. फक्त वर्गामध्ये जे काही शिकवायचं आहे ते थोडंसं अभ्यास करून अभ्यास शिकवत असतो, एवढंच माझं काम आहे. पण तरीसुद्धा एक चांगल्या लोकांच्या सहवासमध्ये राहिल्यामुळे एक सुगंध आपल्याला लागतो. अशा सारख्या सहवासामध्ये या निमित्ताने येण्याची संधी मला मिळाली, त्यांचे मी आभार या ठिकाणी मानतो. आणि या ठिकाणी तुमचं आणखी एक अभिनंदन या ठिकाणी असं करतो की तुमचं यवतमाळ जिल्हा जो आहे आणि यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यामध्ये तुमचा भेद या ठिकाणी तुम्ही करतो. अर्थात काही वाईट भेद करणार नाही मी, परंतु हे यवतमाळ जिल्हा काहीतरी नवीन गोष्ट या ठिकाणी मात्र करतात. असं मी ऐकलं आहे की सप्ताह जो आहे हे अमरावतीमधून आपल्या यवतमाळमधून अमरावतीमध्ये आलं होतं. आता तिथे कामेसाहेब मला त्या ऑफिसर होते, कलेक्टर वगैरे होते, त्यावेळी सप्ताह परिषद पर्व या ठिकाणी चालू केलं होतं. आणि मग अमरावतीमध्ये या ठिकाणी किती मोठा कार्यक्रम झाला होता, पण पूर्ण यवतमाळचं त्या ठिकाणचं नाव होतं. यवतमाळमध्ये पहिला कार्यक्रम झाला. आणि दुसरं मी आणखी तुमचं या ठिकाणी अभिनंदन किंवा कौतुक या ठिकाणी करतो की आपण नेहमी होते आणि धम्मा, विविध प्रश्न असे बेसिक आपण वाचन नेहमी करत असतो आणि हे सर्वांना आपल्याला माहीत आहे. पण बाबासाहेबांचं जे लिखाण आहे, जे ग्रंथ आहे, जे बेसिक आहे, की जे मुलावर भाव घडणारे जे बेसिक ग्रंथ आहे, त्या ग्रंथापैकी एक त्यापैकी जो ग्रंथ आहे तो ग्रंथ म्हणजे ॲनिमेशनचा काळ, जातीचं निर्मूलन. हा जो ग्रंथ अत्यंत बेसिक ग्रंथ आहे, त्याच्या ग्रंथ आहे तो काळची बुद्धी हा ग्रंथ आहे. भारतीय जाती हा त्याचा भारतीय जाती आणि ॲनिमेशनचा काळ किंवा जातीचं निर्मूलन ह्या दोघांचेही या ठिकाणी बाबासाहेबांचे या ठिकाणी विचार साम्य त्या ठिकाणी येतं. याच्यामध्ये गॅप जरी मोठा असला, 1936 आणि 1916 जरी गॅपमध्ये असला तरी या ठिकाणी जाती व्यवस्था हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा त्या ठिकाणी तेव्हा येतात, आताही होता. मग आता ॲनिमेशन हा पाठ हे जे पुस्तक 1936 मध्ये प्रकाशित झालं. लाहोर या ठिकाणी बाबासाहेब त्या सभेचे अध्यक्ष होते. आर्य समाज होता, बाबासाहेबाला आमंत्रित केलं होतं, अध्यक्ष होते. परंतु बाबासाहेब मात्र अत्यंत एक निष्ठावान माणसं होते की त्यांनी कोणत्याच प्रकारचे आपल्या विचाराला तडजोड केली त्यांनी केली नाही. आणि त्या ठिकाणी अध्यक्ष असूनही
भाषेने प्रिंट त्यांना करायला लावलं आणि ते प्रिंट मुंबईला या ठिकाणी केलं होतं आणि ते त्याची प्रत त्यांनी पाठवली. त्याच्यामध्ये कृती त्यांनी काढल्या आणि कृती त्या कोणत्या काढल्याचा त्या धार्मिक काढल्या. त्याच्यामध्ये वेद आहे, त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी आहेत. तर ह्या नको आहे. पण बाबासाहेबांना हे असं वाटलं की ह्या गोष्टी मी जे माझे विचार जे निष्कर्ष जे काढलेले आहेत हे निष्कर्ष सत्य आहे, मानवतेचं जर धरून आहे. तर या ठिकाणी मी कोणत्याच प्रकारचं बळकवून या ठिकाणी करणार नाही. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही जर मला अध्यक्ष भाषण रद्द झालं तरी चालेल, पण मी करणार नाही. हे बाबासाहेबांनी थांबून त्यांना सांगितलं आणि काही काळानंतर मात्र कार्यक्रमच रद्द झाला. परंतु त्या ठिकाणी 1000 ज्या प्रती आहे त्या प्रती त्या ठिकाणी छापल्या होत्या आणि ते पुस्तक म्हणून या ठिकाणी प्रकाशित त्या ठिकाणी झालं. जातीचं निर्मूलन हे पुस्तक प्रकाशित झालं आणि हे पुस्तक म्हणजे ऐतिहासिक असं पुस्तक आहे. कारण बाबासाहेबांचं हे पुस्तक आहे त्या पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर बेसिक पार्श्वभूमी अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढ्या या ठिकाणी ते घोषणा केली होती, ते घोषणा अशी केली होती की हिंदू धर्मात जन्मलो परंतु मात्र हिंदू धर्मात जगणार नाही अशी घोषणा केली होती. आणि मी धर्म स्वीकारणार आहे तेव्हा ते जाहीर केलं होतं. कोणता धर्म शिकवल्यानंतरचा भाग होता, पण मी धर्म स्वीकारणार आहे की बाबासाहेबांनी सांगितलं होतं. आणि मग त्यानंतर 20 वर्षाने 21 वर्षानंतर मग या ठिकाणी नागपूर या ठिकाणी त्या ठिकाणी 14 ऑक्टोबर 1956ला त्या ठिकाणी धर्मांतर या ठिकाणी केलं. परंतु हा जो तेव्हा 1935मध्ये जेव्हा बाबासाहेबांनी घोषणा केली तेव्हा पूर्ण भारतामध्ये सुधारणावादी जे लोक होते तर ते सुधारणावादी सर्व लोक जागृत झाले की हिंदू धर्म सोडून जर बाबासाहेबांना गेले आपलं सोडून जर गेले आणि ख्रिश्चन धर्म, मुस्लिम धर्म आहे, इतर जे काही धर्म आहे त्याच्यामध्ये जर स्वीकारला तर आपल्या धर्माची लोकसंख्या कमी होईल. आपल्या धर्मातील जे काही कमी होऊनच नाही तर सेवा व्यवसायसुद्धा कमी होऊन जाईल आणि फार मोठं संकट त्या ठिकाणी होईल. आणि म्हणूनच मग त्या ठिकाणी सुधारणावादी चळवळी त्यांनी केल्या. आर्य समाजाने लाहोर या ठिकाणी त्यांना बोलावलं आणि बाबासाहेबांनी त्यांना बोलावलं जेणेकरून आम्हाला हिंदू धर्मामध्ये ज्या काही सुधारणा करायच्या असतील तर ते बाबासाहेबांकडूनच आपण ऐकायचं, तशी सुधारणा करायची. हे त्याच्यावर मत होतं. पण त्यांना हे माहीत नव्हतं की त्या ठिकाणी जे वेद आहे, पुराण आहे, स्मृती आहे त्याच्यावर बाबासाहेबांनी टीका करेल. आणि या देशाचा विकास करायचा असेल तर जात हा देशाचा कलंक आहे, हा कलंक जर तुटला नाही तर या देशाचं काही पुढे नाही किंवा हे नाही असं त्यावेळेची विचार होती. आणि म्हणून त्यावेळेस बाबासाहेबांनी म्हणजे सुरुवात जी आहे ती जाती निर्मूलनाची तर हे 1935पासून ते सुरुवात आहे. आणि म्हणून आणि त्याच्यानंतर 1936मध्ये मुंबई या ठिकाणी एक महार परिषद झाली. त्याच्यामध्ये माथान परिषद होती, संत परिषदी त्याच्यामध्ये होती. म्हणजे त्या ठिकाणी 30, 31, 1 आणि 2 जून या दरम्यान तिथे परिषद झाली आणि त्या परिषदेमध्ये 50,000पेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. महिलाही मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आणि त्या ठिकाणी मग बाबासाहेबांनी सांगितलं की आपल्याला या ठिकाणी धर्मांतर करायचं आहे. मग धर्मांतर करायचं आहे तर कोणता धर्म स्वीकारायचा आहे तर आपल्याला बौद्ध धर्म आपल्याला स्वीकारायचा आहे. मग बौद्ध धर्म स्वीकारायचं जर आहे तर त्याची पार्श्वभूमी सांगितली की ज्या धर्मात आपण राहतो त्या धर्मात आपल्याला माणुसकी नाही, ज्या धर्मात आपण राहतो त्या धर्मात आपल्याला संसार सुखाचा होत नाही, ज्या धर्मात आपण राहतो त्या धर्मात आपल्याला विद्यादान आपल्याला करता येत नाही. अनेक प्रकारच्या समस्या बाबासाहेबांनी सांगितल्या, लोकांना पटल्या त्या. आणि म्हटल्यानंतर त्या ठिकाणी फलक त्या ठिकाणी लावले की अनेक त्या ठिकाणी घोषवाक्य त्या ठिकाणी लावले आणि बाबासाहेबांची जी क्रांती आहे ते क्रांतीतून सुरुवात झाली धर्मांतराची खरी. आणि मग त्या ठिकाणी बाबासाहेबांनी त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात म्हणजे मला जर धर्म स्वीकारायचं जर असेल तर मग तुम्ही तो इच्छेने स्वीकारा, परंतु मात्र धर्म स्वीकारल्यामुळे आपण हा धर्म सोडल्यामुळे एक नवीन विचारात आपण येणार आणि मग बौद्ध धर्मामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा आपल्याला आरोप त्या ठिकाणी राहणार नाही. हे सर्व हिंदू धर्माचे नियम आपल्याला पाळावे लागणार नाही. आणि बौद्ध धर्म जर आपण घेतला तर आपण असं समजायचं नाही की आपल्या मागे पोटी नाही. बाबासाहेबांनी सांगितलं जर आपण धर्म जर स्वीकारला तर हिंदू धर्माची आपल्याला गरज नाही. कारण या जगामध्ये 25 असे काही देश आहे की जे बुद्धिस्ट आहे, सर्व बुद्धिस्ट देश तुमच्या पाठीशी जाईल आणि तुमची शक्ती त्या ठिकाणी राहील. बाबासाहेब उदाहरण दिलं आपल्याला की एका गावामध्ये जर 2 मुसलमान जर आले तर त्या ठिकाणी त्या पाठीभूमी जात नाही तर त्या जगातील सर्व मुसलमान त्या पाठीमागे त्याला संकटकाळी मदत करतात. अशा सरकार आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी मदत करेल. आणि म्हणून बाबासाहेबांनी प्रेरणा उत्साह आपल्यामध्ये दिला
आणि त्यामुळे मग आपण मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध धर्म स्वीकारला आणि बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतरही आपण मग खरे विकास जो आहे तो खरे आपण विकास झाला, आपला मानसिक जो विकास झालेला आहे हा बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे झालेला आहे. पण बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतरही आपण बौद्ध धर्माच्या पद्धतीप्रमाणे आता 22 प्रतिज्ञा त्या ठिकाणी दिल्या होत्या, त्या 22 प्रतिज्ञेचं आपण पालन त्या ठिकाणी जर केलं तर तरी आपण बौद्धिस्ट त्या ठिकाणी राहतो. आणि आपण जे शिकलेलं आहे धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे अत्यंत महत्त्वाचं धर्मदान हे श्रेष्ठ दान आहे. आणि त्या पद्धतीप्रमाणे जर आपण वागलं तर निश्चित आपण चांगलं आहे. म्हणून आपण जे शिकलेलं तर आपली जबाबदारी आपली आहे. मग आपली जबाबदारी असेल बाबासाहेब म्हणजे की शहरासाठी मी भरपूर काही केलेलं आहे, परंतु खेडे विभागासाठी मी काही केलं नाही. कारण आपण जे शहरातले आपण लोक आहोत, शोषित आपण लोक आहोत, तर खेड्यामध्ये जे काही आपले नातेवाईक आहेत किंवा आपले खेडे आहेत ते अत्यंत मागाचं आहे. त्यांच्यापर्यंत आपण धर्म नेला पाहिजे, त्याच्यापर्यंत आपण गेलं पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी आपण हप्त्यातून एक दिवस जरी आपण आपल्या बांधवासाठी जर आपण दिला तर निश्चित आणखी त्याच्यामध्ये क्रांती होऊन जाईल आणि हा मोठा बदल होईल. आणि बाबासाहेब म्हणते की हा भारत देशाला प्रबुद्ध करायचा आहे आणि प्रबुद्ध करायचं ते बाबासाहेबचे जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेलं आहे, त्यांची आहे. अर्थात आपली पण आहे. म्हणून त्या ठिकाणी आपण अशी पद्धतीने आपण काही करायचं आहे आपल्याला की आपण बौद्धाचा धर्माचा प्रचार आणि प्रसार बाबासाहेबांची पुस्तकं आहेत, कार्तिक इंडिया आहे, जाती ज्याची परीक्षा जशी इथे घेतली आपण खूप चांगली गोष्ट इथे परीक्षा घेतली होती. परीक्षा घेतल्यामुळे ज्यांनी वाचलं आहे तिथे ज्याची वेगळी पुस्तकं आहे ते पुस्तकं मुलं पण वाचेल आणि खरी म्हणजे या देशाचे जे कलंक आहे कलंक पुस्तक काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी बाबासाहेब म्हणजे की आपण म्हणतो की जसं एखादं आंतरजातीय विवाह केल्यामुळे म्हणजे ज्याला जात नष्ट होईल तर हे फक्त एक आहे. फक्त बाबासाहेब त्याचे पुढे जाते की हे शास्त्र जे आहे हे विविध धर्मशास्त्र जोपर्यंत आपण नाकारत नाही तोपर्यंत मात्र आपल्याला कोणत्याच प्रकारचं समता जी आहे बदलता आहे ज्ञान त्या ठिकाणी येणार नाही. तो बौद्ध धर्म हा समता विरुद्धावर आधारित आहे. बाबासाहेब तत्वज्ञान म्हणजे हे तत्वज्ञानावर आधारित आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपण तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान आपल्या जीवनासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि हा सर्व जर व्यापल्याला आपण पाहिलं तर बाबासाहेबाला एवढं की आपण त्या अवस्थेमध्ये आहे तर आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे होतं आणि मनाचं स्वातंत्र्य पाहिजे होतं आणि ते स्वातंत्र्य आपण बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे आपल्याला मिळालेलं आहे. आणि म्हणून आपण जबरीनं आपण वागतो. आपल्याला देवाची भीती नाही, आपण कार्यकारण भाव आपण पिठाचा आपण पाहिलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण एक प्रकारे ज्या जीवनामध्ये एक प्रकारचं आपल्या जीवनाचं सोनं आपण करू शकतो, निर्वाणसुद्धा आपण पाहू शकतो. जन्ममुक्ती ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्या धर्मामध्ये आपण करतो. तर सर्व आत्मा एक मोठा आत्मा आहे हे आपण मानतो. त्याच्यामुळे निश्चितच आपण आपला विकास करू शकतो. कारण जर मनुष्य जन्म हा दुर्मिळ जन्म आहे, त्या दुर्मिळ जन्मामध्ये आपण याच जन्मामध्ये जर आपण निर्वाण पदार्थ जर आपण जर गेलो तर निश्चितच आपण आपल्या जीवनाचा किंवा आत्मविकास आपण करू शकतो, आत्मउन्नती आपण या ठिकाणी होईल. तर या ठिकाणी थोडक्यातच बोलून सरांना खूप वेळ द्यायचा आहे. त्याच्यात मार्गदर्शनामध्ये मी बोलत असतो ते तुमचे मार्गदर्शक आहे, माझी मार्गदर्शक ते आहे. म्हणून इथपर्यंत मी पोहोचलो. कदाचित माझं नाव या ठिकाणी आलं नसतं आणि ज्या जन्मात सर्वांनी मला ऐकून घेतलेलं आहे. थोडं का असेल त्याबद्दल मला तुम्ही अभिनंदन आहे. आयोजक समिती मला या ठिकाणी बोलावलेलं आहे त्याने मला अभिनंदन सांगतो. जय धन्यवाद सर. या ठिकाणी सरांनी अतिशय मार्मिक काही गोष्टी आणि संदर्भ या ठिकाणी सांगितले. धन्यवाद.